त्याच्यामुळे ही दृष्टी आहे आपली गुणगौरवाची, प्रत्येकातलं चांगलं पाहिजे, चांगलं ते घ्यायचं, वाईट आहे ते नाही घ्यायचं, ते शक्य असेल तर आपल्या सहवासाने कमी करायचं. मित्रांचं लक्षण हे असतं ना, पापान निवारयति योजयति हिताय गुह्यम च गुहति गुणान प्रकटी करून. वाईट मार्गाला जाऊ द्यायचं नाही, चांगल्याची योजना करायची, एखाद्याचे दोष असले, रहस्य असलं गुप्त ठेवायचं आणि आपल्या सान्निध्याने ते गुप्त करून टाकायचं आणि गुण ओळखायचे आणि गुण मोडायचे. आम्ही हे करत आलो आहोत. आमच्या प्राचीन इतिहासात सर्व वेळेला आम्ही हे करत आलो. आमचे पूर्वज जेव्हा जेव्हा देशाबाहेर गेले तेव्हा त्यांनी धर्म दिला, तेव्हा त्यांनी शास्त्र दिलं, तेव्हा त्यांनी सभ्यता दिली. कोणालाही कन्वर्ट केलेलं नाही, कोणाचंही राज्य लुटलेलं नाही. असा भारत स्वतंत्र झाल्यावर त्याचं संविधान कसं होईल? असंच होईल. हिंदुत्व हे असं आहे. सावरकरांनी सुद्धा हिंदुत्व पुस्तकाच्या शेवटी मी म्हटलं ते अगदी बरोबर आहे. लोकांना माहीत नाही सावरकरांचं हिंदुत्व काय होतं. शेवटी त्यांनी असं म्हटलं आहे की कदाचित असा हिंदू समाज उभा झाल्यानंतर केव्हा तरी त्यांच्या सान्निध्यामुळे, साहचर्यामुळे मुसलमानांना सुद्धा असं वाटेल की हे बरोबर आहे. मुसलमान राहून सुद्धा ते या राष्ट्राशी एकरूप होऊन वागतील असं म्हटलं. शब्द माझे तिकडे तिकडे झाले असतील, पण तो पॅरेग्राफ आहे, मला शेवटचाच पॅरेग्राफ. आपल्या सगळ्या लोकांची इच्छा ही होती, डॉक्टर आंबेडकर असो, महात्मा गांधी असो, सगळ्यांची इच्छा ही होती. फरक फक्त नीती कोणाची काय कशी, देशकाल परिस्थिती याच्याबाबत आकलन वगैरे, या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या. ही जी गोष्ट आहे, आपला समाज असं वागू शकतो आणि असं जेव्हा चांगला वागतो, जातीपातींच्या आहारी जात नाही, पंथ संप्रदायांचे भेद करत नाही, रुची अरुची कोणाची काही असो, आपण सगळे एक आहोत या भावनेने जेव्हा वागतो तेव्हा तो आपल्या संविधानानुसारही चालत असतो, आपल्या हिंदू धर्मानुसारही चालत असतो. आणि हे सगळ्या जगाला द्यावं लागणार आहे, कारण जगाचे प्रयोग फसले. त्यांच्या अपुऱ्या दृष्टीतून जे त्यांनी मनुष्याच्या सुखाकरता म्हणून प्रयत्न केले, त्यातलं ते सुख तर मिळालं नाही, सुविधा पुष्कळ मिळाल्या, वैज्ञानिक प्रगती खूप झाली, पण संहार वाढला, दुःख वाढलं, शोषण वाढलं, मानसिक अशांती वाढली. आणि त्याच्यामुळे आता सगळे विचार करतायत की हे कुठून मिळेल. दोन्ही उपाय पाहून झाले, व्यक्तिवादी होऊन पाहिलं, समाजवादी होऊन पाहिलं, ईश्वराप्रती श्रद्धा ठेवणारी होऊन पाहिलं, नास्तिकही होऊन पाहिलं, विज्ञानवादी होऊन पाहिलं, परंतु उपाय तर नाही मिळाला. मग आता हे कोण देईल? तर हे भारतवर्ष देईल. त्यांच्यापाशी तिसरा मार्ग आहे, हे जगाला माहिती आहे. आपल्याला माहिती की नाही मला माहित नाही. म्हणून भारत स्वतंत्र झाला आणि भारत आता उभा राहतोय, त्याचं प्रयोजनच हे आहे. पण ते प्रयोजन आहे वसुधैव कुटुंबकम. आता विश्वात्मके देवे येणे वाघ्याने दोष आहे. त्या विश्वात्मक देवाची आराधना जीवनाने करायची, स्वकर्मकुटुंबांच्या मालेनी करायची. तर त्याच्याकरता ही गुणग्राहता वाढली पाहिजे. आजच्या वातावरणात कधी कधी असं ऐकलं मी, ते खरं की खोटं माहित नाही, पण एका शाळेमध्ये मुलांना सांगितलं की तुम्ही तुमच्या पालकांच्या वर्तनात काय चुका आहेत त्या शोधून लिहून काढा आणि दाखवा, होमवर्क. हे नाही शिकवत आपल्याकडे. आपण आपल्या दुसऱ्यांचे गुण पाहतो. दुर्योधनाला सुद्धा सुयोधन म्हणणारा युधिष्ठिर होता. पण असं होत राहिलं तर मग समाज दुखले राहील. म्हणून दुसऱ्यांचं चांगलं पहा हे सांगणं, आपला समाज एक करणं. कारण आता जी लढाई चालू आहे ना, ती पंथ संप्रदायांची लढाई नाही आहे. पंथ संप्रदायांचा आधार आहे
लढाई आहे धर्माशी अधर्माची आहे. म्हणून आपल्या जवानांनी कधी किंवा आपल्या इथल्या लोकांनी कधी कोणाचा धर्म विचारून त्याला मारलं नाही. पण काल ज्या कट्टरपंथीयांनी उत्पात केला त्याने धर्म विचारून मारला. हिंदू असं कधीही करणार नाही. पण आपल्या संप्रदायाचा चुकीचा अर्थ लावणारे कट्टरपंथी असं करतील. म्हणून देश बलवान पाहिजे. आपल्या मनात दुःख आहे, सगळ्यांचंच अंतःकरण जड आहे. सगळ्या परिवारजनांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. पण आमच्या मनात क्रोधही आहे आणि तो असला पाहिजे. कारण असुरांचं निर्दालन जर व्हायचं असेल तर अष्टादश भुजांची ती शक्ती ती असलीच पाहिजे. चांगलेपणा दुरुस्त करायचे जे सृष्टीचे मार्ग आहेत त्याच्यात एक मार्ग असा समजावून देण्याचा असतो. म्हणजे अनुभव येतात निर्णय, त्यातून मनुष्य शिकतो, सुधारतो स्वतःला. काही लोक असे असतात थोडे ते नाहीच सुधरत. कारण जे शरीर मन बुद्धी त्यांनी धारण केली आहे त्याच्यात आता परिवर्तन शक्य नाही. रावण शिवभक्त होता, वेदशास्त्र संपन्न होता, सगळं काही होतं. एक चांगला माणूस बनायला जे त्याच्यापाशी पाहिजे ते सगळं रावणाजवळ होतं. परंतु जे शरीर मन बुद्धी त्यांनी धारण केली किंवा बनली त्याची ती बदलायला तयार नव्हती. दुसरा उपायच नव्हता. रावण जोपर्यंत हा देह सोडत नाही आणि दुसरा जन्म घेत नाही तोपर्यंत तो सुधारणार नाही. त्यामुळे रावण सुधारायला पाहिजे म्हणून रामाने त्याचा वध केला. त्याच्यामुळे आपण असे आहोत सगळ्यांमध्ये चांगलं पाहणारे, सगळ्यांना स्वीकार करणार. पण आपलं सैन्य आहे आपल्या देशाचं काय, सैन्य आता नको जरूर, युद्ध होणार नाही असं समजून आपण गाफील राहिलो तर 62 मध्ये आपल्याला प्रकृतीने एक धडा शिकवला. आता आपण संरक्षणाच्या बाबतीत आणखी चांगलं व्हायचा प्रयत्न करतो.